महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत। त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत कमळ या चिन्हावरती सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक 3 त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खोतोडे, ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत। साठेनगर एरियामध्ये आपण आहे आता। चंकी मेंबरला गेल्या वेळेस निवडून सुद्धा इथूनच चांगल्या पद्धतीने दिलं होतं या परिसरामधून। मग यावेळेस दोघांनाही कशा पद्धतीने मतदान होईल, म्हणजेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुप्रिया अजित जगताप आणि अरुणा विजय खोतोडे हे दोघंही कमळ या चिन्हावरती उभे आहेत, कशा पद्धतीने मतदान होईल साठेनगर मधून तुम्हाला काय वाटतंय? साठेनगर मधनं का? नमस्कार, मी रत्नमाला वेताळ खरबडे यांची मिसेस। तर आमच्या साठेनगर मध्ये काय चंकी विजय खोतोडे यांनी भरपूर कामं केलेले आहेत। काय आमच्या इकडे गटार नव्हती, गटार दिली, रोड दिले, समाज मंदिर मोठे बांधले, संडास बाथरूम सगळे त्यांनी व्यवस्था केलेली। मतदान कसं होईल या दोघांनाही? 1 नंबर 100% कमळ चिन्हावरती दोघंही उभा राहिलेले आहेत। अजित अप्पांच्या पत्नी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत, त्यांचं नाव आहे सुप्रिया अजित जगताप। त्यांनाही कसं मतदान होईल? 1 नंबरनं मतदान होणार आहे त्यांना। चंकी मेंबरच्या आईंना पण होईल मतदान? हा, दोघांना चांगलं होईल मतदान? हो, 1 नंबर। तुम्हाला काय वाटतंय आजी, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागलेली आहे, नगरसेवकची पण लागलेली आहे, माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभे राहिलेले आहेत। त्याच्यामध्ये अजित अप्पा यांच्या पत्नी कमळ या चिन्हावरती सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप या सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेल्या आहेत आणि प्रभाग क्रमांक 3 मधून अरुणा विजय खोतोडे या चंकी मेंबर यांच्या आई आहेत, त्या सुद्धा कमळ चिन्हावरती उभा राहिलेल्या आहेत। मग इथून साठेनगर मधून या दोघांना मतदान कसं होईल? छान होईल। आम्ही सगळे साथ देऊ, गल्लीतले सगळ्यांना, दोघांना पण आम्ही विजय करू। काय कारण आहे दोघांना विजय करायचं, एवढं मतदान व्हायचं? ते सगळं काम केलेलं आहे आमचं। काय काय केले ते? रोड केले, संडास नव्हतं संडास केलं, पाणी नव्हतं पाणी दिलं, सगळं केलेलं आहे दादानी आणि आप्पानी। चांगलं मतदान होईल? हा, चांगलं होईल, 1 नंबर होईल। दोघं निवडून येतील का? दोघं पण निवडून येतात। आमच्या गल्ली सगळी आहे, आमचं घर सगळं आहे दादासाठी आप्पासाठी। मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे। त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत। त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत सुप्रिया अजित जगताप कमळ चिन्हावरती आणि प्रभाग क्रमांक 3 मधून उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खोतोडे कमळ या चिन्हावरती। गेल्या वेळेला चंकी मेंबर सुद्धा याच वार्डामधून निवडून आलते, यावेळेस त्यांची आई उभा राहिलेली आहे आणि अजित जगताप यांच्या पत्नी सुप्रिया जगताप या नगराध्यक्ष पदासाठी कमळ या चिन्हावरती उभे राहिले आहेत। साठेनगर मधून या दोघांनाही कशा पद्धतीने मतदान होईल? खूप चांगली त्यांनी प्रगती केलेली आहे, खूप चांगली आपल्या समाजासाठी खूप चांगलं केलेलं आहे। गेल्या वेळेस पण आज नवीनच होते तरी इतकं चांगली काम केलेलं आहे चंकी दादाने, त्याच्यामुळे याही वर्षी याही वेळेस त्यांचाच विजय होईल ही आम्हाला पक्की खात्री आहे। अजित आप्पांनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे। या दोघांचे नेते हे चांगलेच आहेत, कामही चांगली करतात, त्याच्यामुळे हेच नगरसेवक आम्हाला पाहिजे, हेच मेंबर पाहिजेत आणि त्यांचा विजय होणारच नक्की नक्की। साठेनगर मधून मतदान कसं होईल, त्याला चांगलं होईल का? हो, खूप चांगलं होईल, खूप चांगलं होईल, गॅरंटी आहे, 100% गॅरंटी। तुम्हाला काय वाटतंय? नगराध्यक्ष पदासाठी माहितीकडून उभा राहिलेले आहेत सुप्रिया अजित जगताप, ज्या अजित जगताप यांच्या पत्नी आहेत आणि प्रभाग क्रमांक 3 मधून उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खोतोडे कमळ या चिन्हावरती, ज्या गेल्या वेळेचे तुमचे मेंबर होते, नगरसेवक होते, चंकी मेंबर यांच्या आई आहेत। हे दोन्हीही उमेदवार कमळ चिन्हावरती उभा राहिलेले आहेत। साठेनगर मधून या दोघांना कशा पद्धतीने मतदान होईल? 100% कशामुळे 101% मतदान होणार आहे? त्यांनी कामं चांगली केली, त्यांनी काय काय कामे केलीत, काय सांगता येतील? गटारी व्यवस्थित केल्या, 2 मजली बाथरूम बांधलं लेडीज जेंट्स साठी। चांगलं मतदान होईल का? हो, विकास कामे केली ते का? सगळी केली। नळाला पाणी किती वेळा येते साठेनगर मध्ये? 1 दिवसात। चांगलं आहे का पाणी? हो, चांगला आहे। पाण्याची पहिले आपदा होत होती, आता होते का? नाही, मग कुणी काम केले? हे चंकी दादाने। चांगलं काम केले? हो, अजित आप्पांनी चंकी दादाने। ठीक, तुम्हाला काय वाटतंय? मंगळवेढा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत। त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत अजित जगताप यांच्या पत्नी सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवक या पदासाठी उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खोतोडे, या चंकी मेंबर यांच्या आई आहेत
तुम्हाला काय वाटतंय चंकी मेंबर यांच्या आईंना मतदान यावेळेस साठेनगर मधून कसं होईल? चंकी मेंबरचं काम कसं वाटतंय? काय काय कामं केले चंकी मेंबरने सांगा. चंकी मेंबरने हो का निवडून आल्याच्या नंतर हे सगळं रोड केलं. काय काय गोरगरिबांना मदत केली, काय काय सांगितलेलं तेवढं करायला हवे झालं त्यांचं. मतदान चांगलं होईल का होतो कमळ या चिन्हाला? हो 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 व्यवस्थित. चंकी मेंबरच्या मम्मीला होईल का चांगलं हो, मतदान? हो, व्यवस्थित व्यवस्थित. काय वाटतंय? अजय जगताप यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत कमळ चिन्ह घेऊन. सुजाता जगताप नाव आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मधून उभे आहेत चंकी मेंबर यांच्या आई अरुणा खवतोडे. यांचं सुद्धा चिन्ह आहे कमळ. अजित आप्पा आणि चंकी मेंबरचं काम कसं आहे? कसं मतदान होईल साठेनगर मधून? एक नंबर. काय कारण 1 नंबर मतदान व्हायचं? अगदी मस्त होत. चंकी मेंबरने काय काय कामं केली ती साठेनगर मध्ये? आवलंय झाले ते. सांगा की 1-2 मग आम्हालाही कळू द्या. कमीत कमी काय मला मी जशी मोठी झाली मग ती लहान आहे आमच्यापेक्षा, पण का सगळ्याकडं त्यांचंच वातावरण आहे. अगदी मस्त सगळ्यांची कामं केली. चंकी मेंबरच्या आईंना आणि अजित आप्पांच्या पत्नीला चांगलं मतदान होईल का? हो सगळं 1 नंबर. काही अजित आप्पांच्या पत्नी सुजाता जगताप कमळ चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदाला उभा राहिले आहेत आणि चंकी मेंबर यांच्या आई अरुणा विजय खवतोडे नगरसेवक पदाला उभा राहिले प्रभाग क्रमांक 3 मधून. मग हे दोघंही कमळ चिन्हावरती आहेत. दोघाला मतदान कसं होईल? काय वाटतंय आजी तुम्हाला? चांगलं वाटते. चांगलं होते ते मतदान चांगलं होईल का? होय होय होय. कशामुळं? कशामुळं? चंकी मेंबर मुळे. काय? काय सोय केली? काय काय सोय केली? काय काय सोय म्हणजे गट्टू बसवलं, बर लाईट खांब रावलं आणि तळ्यातलं पाणी काढलं. बर हा चांगलं मतदान होईल का मग? होय होय. चंकी मेंबरला मी टाकतो आमचा. माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत सुप्रिया उर्फ अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक 3 मधून उभे राहिले आहेत नगरसेवक पदासाठी अरुणा विजय खवतोडे कमळ चिन्हावरती, ज्या चंकी मेंबरच्या आई आहेत, आणि सुजाता जगताप या अजित आप्पाच्या पत्नी आहेत. साठेनगर मधून या दोघांना कशा पद्धतीने मतदान होईल तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला वाटतंय व्यवस्थित कमल फुले आहे का नाही. काम चांगलं आहे का? 1 नंबर काम. त्यांनी जसं आलं तसं आम्हाला पाण्याची माहिती दिली आहे का. गटारी काढल्या, टोपलं टाकलं. इथनं आम्हाला 40 वर्ष केलं आम्ही मतदान दिनात घरात 2-2, 3-3 दिली. पण कोणी आम्ही हाती धर नाही कोणा आम्हाला. एका बायाची भांडणं नावर 1 नळ एवढा साठेनगर मोठा, पण त्यांनी कोणी दाखल घेतलं. चंकी मेंबरचं काम चांगलं आहे का? 1 नंबर सुपर झाले त्यांचं काम. जसं आलंय तसं आम्हाला त्यांनी मान्य केले सगळं. अजित आप्पाचं पण काम चांगलं आहे 1 का? नंबर. मग अजित आप्पाच्या पत्नी आणि चंकी मेंबरची आई कमळ या चिन्हावरती चांगलं मतदान साठेनगर मधून होईल 100%. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. मंगळवार नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कमळ चिन्ह घेऊन उभा राहिलेले आहेत सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक 3 मधून उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खवतोडे. साठेनगर मधून सुजाता जगताप आणि अरुणा विजय खवतोडे यांना मतदान कमळ या चिन्हावर कसं होईल? काय वाटतं तुम्हाला? चांगलं होईल मतदान. मतदान चांगलं होईल का? हा 1 नंबर. काय कारण आहे मतदान चांगलं व्हायचं? त्यांचं बहुमतच एवढं चांगलं आहे की मतदान त्यांना सगळेजण टाकणार. चंकी दादाची कामं चांगली होती का? 1 नंबर काम आहे. अजित आप्पाची कामं चांगली होती का? 1 नंबर. कमळ या चिन्हाला मतदान होईल? होय होय होय.